नमस्कार मंडळी. आज 31 ऑक्टोबर. आजचा दिवस तुम्हा सर्वांना मन प्रसन्न व आनंदी जाव. आजच्या लग्नानंतर होईलच प्रेमचा भाग आपण बघणार आहोत. नंदिनी फराळ करत असते तेव्हा मान्नी येते. अगं बाई, लाडू झाले पण का तुझे? काय अडकलात ना तुम्ही? आवाज येत होता मला. तुला सांगते, काव्य आणि पिऊ कामं तरी करते. आमचे विक्रम जॉईंट झाले ना, त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत बघ. मी तुला सांगते, ते कामही नाही करणार, नुसता धिंगाणा घालत बसतील. तुझं कुठपर्यंत आलंय? माझ्या काय करंज्या तळून झाले. पण तुम्ही काय करणार आहात? मी चिरोटे करते. माझी सासूबाई इतक्या छान चिरोटे करायचे माहीत आहे तुला. आणि या पोरांना तेच चिरोटे आवडायचे. सगळी नातवंड आजीच्या भोवती आणि अगदी 4-5 चिरोटे खाल्ल्याशिवाय सोडायचे नाही, तिथेच बसायचे. अरे वा, मी समजू शकते. जीवा बसून राहू शकतात, त्यांचा स्वभावच आहे. पण पार्थ पण असे होते. ऐकतोय सगळं. माझा काय बसून राहायचा स्वभाव आहे ना. पार्थ दादा सगळ्यात जास्त डांबरट होता लहानपणी. सगळ्यात जास्त मार तो खायचा आजीचा. तुला काय माहिती, मी आजीने बनवलेला फराळ खायचो आणि ते फटके खात असताना तुम्ही एन्जॉय करायचा, नाही बरोबर? नाही, त्या बाबतीत मी तुला सांगू का, दोघंही एकमेकांना जीव लावायचे. म्हणजे एकाला ओरडा बसला ना तर दोघेही नाराज होऊन बसायचे. अगदी हट्टू व्हायचे. म्हणजे आजीने 2-3 चिरोटे अजून खाऊ घातल्याशिवाय शांत नाही बसायचे. पण आजी कमाल फराळ करायची. म्हणजे तिच्या हातचा फराळ खाल्ल्यावर रुसवा कुठच्या कुठं पळून जायचा. तिच्यातले मात्र हे गुण तू घेतले जीवा. घेतले आहे ना, मान्य आहे ना तुला? मग मी या क्षणी तुला सांगतोय, निक्षून सांगतोय म्हातारे, किचनमधून हलायचा आणि आता बाहेर जाऊन तू आराम कर. हा तुझा श्रावण बाळ आता फराळ करणार आहे. मान्नी चिडून म्हणते की, मेल्या, अर्धा फराळ करून झालाय. तुझ्यापेक्षा 100 कामं मी करते जास्त घरात. येस, आय नो, पण तू जरा जाशील अशी जीवा हात जोडून विनंती करतो. मान्नी म्हणते, अच्छा, फराळ करताना तुम्हा दोघांना प्रायव्हसी हवी आहे का? ओके, तुम्ही करा फराळ, मी पार्थजवळ जाऊन बसते. असं म्हणून मान्नी तिथून निघून जाते. नंदिनी जीवाला म्हणते की, हे काय सगळं, आणि आता काय फराळ करणार एवढं? दादाच्या फेवरेट चकल्या. तू करशील का मला हेल्प? हवी आहे माझी हेल्प? जमेल ना? जीवा चकल्याचं पीठ ताटात टाकतो आणि चकल्या करायला सुरुवात करतो. नंदिनी त्याला मदत करत असते. पार्थ त्याच्या रूममध्ये भांग काढत असतो तेव्हा मान्नी तिथे येते. हिरो, तयार होऊन चाललात कुठे? अगं दिवाळी आई, तयारी नको करायला, मी आलोस. आलोस म्हणजे? तुझा काय बाहेर जायचा प्लॅन आहे? वेडा आहेस की काय? बाहेर नाही जायचं पार्थ, तू आता आराम कर. मान्नीचं गोळ्या औषधीकडे लक्ष जाते. गोळ्या पण घेतल्या नाहीये तू? गोळी घे आधी, चल. मानिनी पार्थला गोळी देते. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी गोळी घेतलीये, आता मी जातो. कुठे चाललात? पार्थ, अरे तू कुठेही जायचं नाहीये, तुला आरामाची गरज आहे. तुला डॉक्टरांनी सांगितलंय आराम कर. आई, अगं आराम करून करून कंटाळा आलाय. तुला माहित आहे ना दिवाळीत माझा किती उत्साह असतो. या बांधल्या हातामुळे तू मला बाहेरही जाऊ देत नाही, ऑफिसलाही जाऊ देत नाही. ऑफिसच्या लोकांना, स्टाफला मी दिवाळीत हॅम्पर्स देतो, तुला माहित आहे ना. तू मला घराच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाही. असं म्हणून पार्थ रिक्वेस्ट करतो. जाऊ दे ना ग आई. अरे काय वेडा आहेस का तू? लहान आहेस का आता? आईचं ऐकायचं असं मानिनी बजावून सांगते. आई, अगं सगळे बाहेर एन्जॉय करताय, सगळे दिवाळीची तयारी करताय. अरे थोडे दिवस असं काय करतोस? तुला असं वाटत असेल की तुझी आई तुष्ट आहे. वाटतच आहे, वाटू दे. तरी सुद्धा आता तुझी तब्येत महत्वाची आहे. पडून राहा बरं, चल. आई,
आता मी तुझं ऐकलं की नाही, आता तू माझं ऐकायचं. मी म्हणतोय बाहेर जायचं, तू म्हणतेस नाही जायचं. आपलं एकमत होत नाही आहे ना. एक मिनिट, एकमतचा प्रश्नच येत नाही आहे. आई म्हणून मी हट्टच करते, मी मुलगा म्हणून हट्ट करतोय असं समज. आपण चिट्ट्या फाडूया. अच्छा, थँक्यू. आलोच. पार जाऊन चिट्ट्या घेऊन येतो. चिट्ट्या आधीच रेडी होत्या वाटतं. अगं आई, अशा कशा रेडी असतील? इतक्या लवकर झाल्या? मी कोण आहे? पार्थ खाली चिट्ट्या फेकतो. तेव्हा मान्नी म्हणते की मी एका अटीवर खेळणार आहे. मला तुझं आणि तुझ्या बाबाचं पॅटर्न माहीत आहे. तू तुझ्या बाबांचाच मुलगा आहे. मी बाहेर जाऊ शकतो असं लिहिलंय. त्यामुळे आता तर मी हे खेळ खेळणारच आहे. मी जे चिठ्ठी उचलेल त्याच्यात जे लिहिलेलं असेल त्याच्या विरुद्ध तू करणार. कशाला? चिठ्ठ्या वगैरे नको. तुला माहित आहे तर कशाला फॉर्मॅलिटी करतीस? नाही, इतके वर्ष मुलगा आणि वडील म्हणून मला घोळात घेताना आता नाही. आता मी घोळात येणार नाही. ए आई, अगं मी तुझं गोड गोजिरं असं छान दिसतो ना. हां, गोड गोजिरं, 6 फूट, दाढी वाढलेलं, छान लेकरू आहेस. पण तरी सुद्धा आता माझंच ऐकायचं. अगं आई, पण जाऊ दे ना. टाकते चिठ्ठ्या. अगं आई, नको ना. हां, बापरे, केवढ्या चिठ्ठ्या आहेत. यातली कुठली उचलू असं म्हणत मान्नी एक चिठ्ठी उचलते. चल, ही उचलते. मान्नी चिठ्ठी उचलते आणि वाचते. बाहेर जाऊ शकत नाही. मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे त्याचं अपोजिट. म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो. येस, मी जिंकलो. गप्प बस, तू मुद्दाम केलं हे. तू लबाडी केली. दिस इज नॉट फेअर. तू लहानपणापासून म्हणतो ना की एक डाव भुताचा असतो. आता मी दुसरी चिठ्ठी उचलते. दुसऱ्या चिठ्ठीतही मी बाहेर जाऊ नाही शकत असं लिहिलेलं असतं. की ती तिसरी चिठ्ठी बघते, त्यातही तसंच लिहिलेलं असतं. यात पण मी बाहेर जाऊ शकत नाही असंच लिहिलंय. असं नाही करायचं, हे चुकीचं आहे. बाबांनी तुला माझा पॅटर्न सांगितला होता. आता मी माझा पॅटर्न बदललाय. आता मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो. विक्रमनं सगळ्या मुलांना बिघडवून ठेवलंय. कठीण आहे. विक्रम, काव्या आणि पियू दिवाळीची सजावट करत असतात. तेव्हाच विक्रमला फोन येतो. मीनाक्षी. हॅलो. हां मीनाक्षी. अगं बोल. अगं नाही, दिवाळीचीच तयारी सुरू आहे. विक्रम कंदील घेऊन जातो. मामा कंदील असं म्हणून पियू त्यांच्या मागे जाते. काव्या टेबलवर चढते कंदील लावायसाठी. ती पडते तेव्हा पार्थ येऊन तिला पकडतो. हे सगळं रम्या मागून बघत असते. प्रेमात पडायचं तर स्टूलावरून पडताय. काय म्हणालात तुम्ही? मी आलो नसतो तर स्टूलवरून पडला असता ना तुम्ही? आलो नसतोस तर ना, पण आलात ना. सावरलं ना मला. झालं तर मग. बरं, मला एक गोष्ट सांगा. असं कसं नेहमी येताव तुम्ही मला सावरायला? कसं सावरायला येतो म्हणजे माहीत नाही? माहीत नाही? बहुतेक डेस्टिनीलाच असं वाटत असेल की मीच तुम्हाला सावरायला यावं म्हणून येत असेल. पण मी वाचवल्यावर तुम्ही असं पिचकारून अंगावर काय येता तो? अहो काय बोलता हो देशमुख? आता कुठे पिचकारली मी तुमच्यावर? हां, पिचकारली नाही पण डोळे वटारून बघितलं ना. ॲक्च्युली तुम्ही त्या मुमेंटला थँक्यू म्हणायला हवं होतं. अच्छा, म्हणजे हा सगळा खटाटोप एक थँक्यू ऐकण्यासाठी चाललाय. ठीक आहे, मग नका सावरू मला. मी स्वतःहून इथे आलेलं नाही आहो. मैं यहाँ पे आया नहीं हूँ, लाया गया हूँ. कोणी आणलं तुम्हाला इथे? सांगितलं ना, डेस्टिनीने. तुम्ही आणि तुमची डेस्टिनी. जा ना आता, कामं करा. मला पण करू द्या. तुम्ही स्टूलवर चढा. सावरायला माझं मी बघेल. काही गरज नाही आहे. जा ना, कामं करा. रम्या विचार करत असते की ही काव्यानं मुद्दामून लाडीत भांडते माझ्यासमोर.
पार्थ सोबत मला जलद फील व्हावं म्हणून. आता न हिच्या प्लॅनमधली हवाच काढते. रम्या काव्याजवळ जाते. काव्या, काय ग, अशी कशी पडलीस? नाही म्हणजे एवढी नाजूक आहेस का तू? एक काम कर, दे ते इकडे, मी लावते कंदील. राहू दे. काव्या कंदील देऊन निघून जाते. रम्या पार्थला मदत करण्यासाठी बोलावते. पार्थ, जरा पकडशील प्लीज? रम्या विचार करते की हिला काय वाटलं, पार्थ फक्त हिलाच सावरू शकतो. आता बघ काव्य, तुझ्यासमोर मी पार्थच्या कडेत असेल. काव्या पार्थला आवाज देते. देशमुख, जरा इकडे येतं का? रम्या खाली पडते. आई ग. पार्थ पार्थला हात द्या म्हणते. तेव्हा काव्या पार्थजवळ जाते आणि त्यांना नको म्हणते आणि काव्या रम्याजवळ जाऊन तिचा हात पकडून तिला उचलते. सावकाश रम्या. अगं, लक्ष द्यायचं ना काम करताना. उठ. लक्ष कुठे असतं ग रम्या तुझं? काय झालं काव्या वहिनी? अगं, रम्या मॅडम पडल्या. तेव्हा पियू हसते. रम्या तिला चिडून म्हणते, गप्प बस. तिला कशाला ओरडतीस? तुझं लक्ष नव्हतं, चूक तुझी आहे. तिला कशाला ओरडायचं? आणि मुळात कसं आहे रम्या, तोंडावर पडणं ही सवयच आहे तुझी. रम्या रागाने तिथून निघून जाते. तेव्हा विक्रम येतो. अरे काय काव्या, अजून तू कंदील लावलेच नाही? किती कामं बाकी आहेत. चला, ते पणत्या पण लावायचे आहेत. चला. आणि काय रे, फटाके आणायला आपण दोघांनी जायचं होतं ना, तू एकटाच घेऊन आलास? नाही, रूममध्ये बसून बोर होत होतं. मग तुमची ती टेक्निक पॅटर्न तो नाही वापरला मी. वेगळा पॅटर्न वापरला. आईला गंडवलं आणि गेलो घराच्या बाहेर आणि फटाके आणले. बाबा, किचनमधून खमंग चकलीचा वास येतोय ना. हे घ्या, मी जातो, तुम्ही लावा दिवे. आणि त्या स्टूलवरून सावकाश, नाहीतर पडसाल. तुम्हाला सावरायला आईला यावं लागणार. मी खाऊन बघू का? अहो, विचारायचं काय त्यात? दादा, टेस्ट करून सांग कशा झाल्या. हो. 5 चकल्या खातो. जीवा, तुला सगळा फराळ जमतो रे, मला नाही जमत. अहो, सगळ्यांना सगळं कसं जमेल पार्थ? आता तुम्ही काव्याचं इतकं सुंदर चित्र काढलं, जीवाला जमणार आहे का तसं? तेव्हा जीवाला आठवतं त्याने काव्याचं स्केच काढलं होतं. त्याचं लक्ष नसतो. त्याचं गरम कढईला हाताचा चटका लागतो. जीवा, अहो बघू मला काय झालंय. तुम्ही हात भाजला तुमचा. काय तुम्ही पण? खूप त्रास होतोय. तुम्ही एक काम करा, पाण्याखाली हात ठेवा, बरं वाटेल तुम्हाला. नाहीतर एक काम करा, तुम्ही बाहेर बसा, मी क्रीम घेऊन येते तुमच्यासाठी. नाही, माझंच चुकलं. मी तुम्हाला गॅसजवळ येऊ द्यायला नको होतं. आधीच तुम्हाला आगीपासून धोका आहे आणि मी काय तुम्हाला फराळ करायचं सांगते. एक मिनिट, रिलॅक्स. मला काही एवढा मोठा चटका बसलेला नाहीये. नाही, बघू, फोड तर नाही आलाय ना? नाही आला. बघ, दिसतोय का तुला? कुठेही फोड आलेला नाहीये. चिल. आणि यापुढे मी सगळं काम सांभाळून करेल, ओके? सांभाळून करशील, पण तुला अजून एक चटका बसला ना, तुझी बायको माझं घर उन्हात बांधेल. जीवा, मागच्या वेळेस तुमच्यासोबत काय घडलं होतं ते आठवलं तरी काळजात चरळ होतं माझ्या. ही गोष्ट तुम्ही दोघांनी लक्षात ठेवा. ही गोष्ट अशी गमतीत नाही घ्यायची तुम्ही. अरे दादा, काय चाललंय तुझं? जीवा नंदिनीला समजावतो. हे बघ, आय एम सो सॉरी. पुन्हा असं होणार नाही चकाचक बाई. अरे दादा, तू काय हसत बसलाय? घे ना चकली अजून. ते घेतो रे मी. हो, पण मला थोडी मदत पाहिजे तुझी, म्हणजे तुझ्या बायकोची हरकत नसेल तर. ते दादा, बोल, हुकूम. ॲक्च्युली मला माझ्या मांजरीसाठी फराळ करायचा आहे. मला शिकवशील? काय शिकू तुला? सांग लवकर. करंज्या. अरे भाई, जाम सोपा आहे. काय करायचं आहे ना, पहिले मैदा आणि तूप एकत्र करून करंज्या. कशा बनतात करंज्या? काय करायचं आहे ना, पहिले मैदा आणि तूप
एकत्र करून छान पीठ तयार करायचं. आणि सेम खिसलेलं खोबरं, त्यात रवा, काजू बदाम, पिठी साखर आणि वेलची पूड हे सगळं मिश्रण तयार करून त्याला असं सारण असं म्हणतात. आणि मग ते सारण छान लाटलेल्या पातीत भरायचं आणि त्या करंज्या तयार होतात. आणि वरच्यावर अशा करंज्या तेलात तळायच्या. रेडी करंज्या. ही जरा छोटी रेसिपी आहे. प्रोसेस याची खूप छोटी आहे. जरा मोठी सांग मोठी. बेसनाचे लाडू कमाल. बेसनाचं पीठ तुपात असं छान भाजून घ्यायचं आणि मग ते एकदा का थंड झालं मग त्यामध्ये पिठी साखर, वेलची पूड सगळं घालून एकत्र करायचं. आणि बाई मेन टास्क. आणि लाडू असे छान वळायचे गोल गोल. आणि ती कला आहे एकदम. आणि ती माझ्यासाठी कला आहे एकदम. मोठं सांग ना मोठं. अजून काय सांगू तुला? पोह्याचा चिवडा नाही माहीत. शेव शिकवतो नाही माहीत. ओल्या नारळाच्या करंज्या शिकवतो नाही माहीत. अनारसे शिकवतो नाही माहीत. अरे काय चाललंय? अनारसे करणं इतकं सोपं आहे का? 1 मिनिट. पात, रवा, साखर, तूप घालून शंकरपाळ्याचं पीठ तयार केलेलं आहे. जीवा, तुम्ही त्यांना शंकरपाळे शिकवा, चटकन होतील. करेक्ट. शंकरपाळे बनवू आपण. काव्याचं फेवरेट सुद्धा आहे. अरे वा, तुम्हाला कसं माहीत? नाही, ते मगाशी काय झालं, आई मगाशी काव्याला सांगत होती की मला फराळ खूप छान बनवता येतो. तेव्हा आमचं बोलणं झालं तेव्हा तिने मला सांगितलं की शंकरपाळे तिला खूप आवडतात. अरे काय भाई, आपण शंकरपाळा कसे बनवायचे? नंदिनी म्हणते की मी पीठ आणते. शंकरपाळी बनवतो ना, बघच तू. बरं, हे शंकरपाळ्याचं पीठ आहे. हे घ्या आणि तुमचं चालू द्या. चपाती बनवायची? चपाती नाही रे, शंकरपाळे. आधी शिक तरी. पार शंकरपाळे कापायचा चमचा हातात घेतो. अरे हे गाडी यासाठी ठेवले. कुठे राहतोस तू? जीवा, काय आहे हे? शंकरपाळे करायचे त्याने. जीवा पार्थला शंकरपाळे कसे करायचे ते शिकवतो. जीवा आणि पार्थ मिळून दोघेही शंकरपाळे करतात. तर प्रेक्षकांनो, पुढील भागात पार्थ याला शंकरपाळे देतो आणि या सगळे स्पेशल शंकरपाळे तुमच्यासाठी. हे असं स्पेशल काम कोणी केलं बरं? पार्थने केलंय. खरंच? काव्या, आधी शंकरपाळे टेस्टर करून बघ कशी झालीये. काव्या शंकरपाळे खाते आणि म्हणते की अगदी जीवानी केलीये तसे झाले.